स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोलाचा 9वा धडा व्यापाराचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे आपला, खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा. तर देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. महाराष्ट्र व पंजाब हा देशांतर्गत व्यापार आहे. लासलगाव व पुणे हा देशांतर्गत व्यापार आहे. भारत व जपान, चीन व कॅनडा, भारत व युरोपियन संघ हे आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत. पुढील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहा. तर भारत मध्य पूर्व आशियातील देशाकडून खनिज तेल खरेदी करतो म्हणून याला आयात असं म्हणायचं. कॅनडामधून आशिया देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो, याला निर्यात असं म्हणतात. जपान ओपेक APEC देशांना यंत्रसामग्री पाठवतो, याला निर्यात असं म्हणतात. पुढीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. भारत देश हा स्वयंपूर्ण आहे. भारत देश हा स्वयंपूर्ण नाही. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणी त्या वस्तूंना मागणी नसते. तर याचं उत्तर आहे, ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणाहून त्या वस्तूंचा पुरवठा होतो. स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज सोपी असते. तर स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण आणि गुंतागुंतीची असते. आग्नेय आशियातील देशात आर्थिक विकास असे सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सारखी संघटना काम करते. याचं उत्तर आहे, आग्नेय आशियातील देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी ASEAN ही संघटना कार्य करते. पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा. सृष्टीने किराणा दुकानातून अर्धा किलो साखर आणली, याला किरकोळ व्यापार असे म्हणतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला, देशांतर्गत व्यापार. समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली, याला घाऊक व्यापार असे म्हणतात. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. व्यापाराचे प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा. व्यापाराचे प्रकार: वस्तूंच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगसंख्या, प्रदेश विस्तारानुसार. घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार हे वस्तूंच्या प्रमाणानुसार आहे. आणि देशांतर्गत व्यापार, अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व बहिर्गत व्यापार हे प्रदेशानुसार किंवा विस्तारानुसार प्रकार आहेत. व्यापार संतुलन प्रकारातील फरक सांगा. प्रतिकूल व्यापार संतुलन: जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. अनुकूलन व्यापार संतुलन: जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूलन व्यापार संतुलन असते. संतुलित व्यापार: जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते त्याला संतुलित व्यापार असे म्हणतात. जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करते. व्यापारविषयक मतभेद हाताळणे, सदस्य राष्ट्रांच्या व्यापाराविषयक धोरणावर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करणे. आशिया खंडातील महत्त्वाच्या व्यापारी संघटनेचे कार्य लिहा. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास घडवून आणणे, सदस्य देशांत सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेत प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे. ओपेक व आपेक या व्यापारी संघटनेच्या कार्यातील फरक सांगा. ओपेकची स्पेलिंग आहे OPEC आणि अपेकची APEC. तर ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. तर आपेक ही आशियाई प्रांतात महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. खनिज तेलाच्या निर्यात व्यापारात सुसूत्रता राखते ओपेक संघटना, आणि सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्य सुसूत्रता आणते आपेक ही संघटना. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. पारंपरिक शेती पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल विकतो. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असे. विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो, त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो आणि शहरातील सुपर मार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्यासमोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो. सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते. म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे. वर दिलेल्या काही देशांच्या आयात निर्यातीच्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल लिहा.
हा तक्ता आहे मित्रांनो, नीट बघून घ्या. उपक्रम. शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनानुसार खालील उपक्रम वर्गात करा. एखाद्या उत्पादनाची उत्कृष्ट जाहिरात तयार करून तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीला वर्गात जास्तीत जास्त पसंती मिळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.